या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत किर्लोस्करांच्या घरी पालखीचे आगमन झालेले असते आणि त्यामुळे सगळेजण खूप आनंदात असतात. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. पारूने संपूर्ण घर सजवलेले असते. दारामध्ये फुलांची मोठी रांगोळी काढलेली असते आणि मग आदित्य, प्रीतम, श्रीकांत आणि मोहन स्वतः पालखी घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्यांना पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर पारू दिशाला म्हणत असते की दिशा मॅडम, आता वारकरी जेव्हा इथे येतील ना, तेव्हा तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे. आणि त्यावेळी दिशाही म्हणते की हो पारू, तू नको काळजी करू, पण खरं तर ना मला तुझं खूप कौतुक वाटतं गं. म्हणजे बघ ना, तू किर्लोस्करांची सूनसुद्धा नाही, पण तरीसुद्धा किर्लोस्करांच्या सगळ्या प्रथा परंपरा तुला माहीत आहेत. आणि हे ऐकून पारू काही न बोलता खाली मान घालते. तर दामिनी पारूला म्हणत असते की तू नको जास्त काळजी करू, माझी सून सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडेल. त्यामुळे पारू गप्प बसते. मग त्यानंतर पालखी अगदी दारापर्यंत येते. सगळेजण आनंदाने पालखीकडे बघत असतात, पण त्यावेळी पारू मात्र मनाशी म्हणत असते की इथे सगळेजण आहेत पण माझा बा मात्र नाही, कारण तो माझ्यावर नाराज आहे. त्याचा राग कधी जाईल काय माहिती. त्यानंतर मग पालखी तिथे दारापुढे येते. पारू स्वतः जाऊन वारकऱ्यांचे पाय धुते, त्यांचा आशीर्वाद घेते. अहिल्या कौतुकाने तिच्याकडे बघत असते आणि मग त्यानंतर ती स्वतः पूजेसाठी पुढे जाते. सगळ्यात आधी अहिल्या पूजा करते आणि मग त्यानंतर दामिनी. आणि दामिनीची पूजा करून झाल्यानंतर प्रिया पुढे जाण्यासाठी निघते, पण दामिनी त्या सगळ्या लोकांपुढे मोठ्यानेच प्रियावर ओरडते आणि तिला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं, तुझ्यापेक्षा माझी सून मोठी आहे, त्यामुळे पहिला मान तिचा. आणि हे ऐकून प्रियाला वाईट वाटतं. प्रीतम देखील चिडतो, पण आदित्य त्याला शांत राहायला सांगतो. आणि मग ती दिशा पुढे येते. ती आधी पूजा करते. अहिल्या रागातच तिच्याकडे पाहत असते, पण ती काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर प्रिया, पारू आणि सावित्री यासुद्धा पूजा करतात. आणि त्यावेळी आदित्य कौतुकानेच पारूकडे बघत असतो. पारूला सुद्धा सगळा मान मिळत असल्यामुळे तो तर खूपच आनंदात असतो. आणि मग त्यानंतर अहिल्या दिशाला त्या वारीमध्ये असणाऱ्या महिलांना हळदी कुंकू लावायला सांगते. दिशा सर्वांना हळदी कुंकू लावते आणि मग अहिल्या आणि प्रिया त्यांना घेऊन घरामध्ये जातात. घरात त्यांच्या नाश्त्याची सर्व सोय झालेली असते आणि मग प्रिया स्वतः त्या सर्व महिलांना फराळ देत असते. तर दामिनी म्हणते की मला सुद्धा उपवास आहे, तुला काही मी दिसत नाही का. त्यामुळे मग प्रिया हसतच दामिनीला सुद्धा फराळ देते. आणि मग त्यानंतर त्या सगळ्याजणी छान भजन गात तिथेच फराळ करत बसतात. दुसरीकडे ती दिशा मात्र कामं करून खूप दमलेली असते आणि पारूला म्हणत असते की आता मी ना काही करणार नाही आहे, मला जाऊन आराम करायचा आहे. पण पारू म्हणते की दिशा मॅडम, असं कसं, तुम्ही या घरच्या थोरल्या सूनबाई आहात ना, मग तुम्हाला देवयाईंनी सोपवलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतील. आता तुम्ही आतमध्ये चाला, आपल्याला भरपूर काम आहे. आणि हे ऐकून दिशा चिडते, पण ती काही बोलू शकत नाही. आणि मग पारू तिला घेऊन घरात येते. तिथे सगळ्या महिला वारकरी बसलेल्या असतात. त्यांच्याकडे बघत पारू दिशाला म्हणते की या माऊली खूप दूरवरून प्रवास करत इथपर्यंत आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचे पाय दुखत असतील, तुम्ही त्यांना छान मालिश करून द्या. आणि ते ऐकून दिशा तर खूपच चिडते आणि पारूकडे बघू लागते. तर पारू म्हणत असते की हीच आपल्या किर्लोस्करांची प्रथा आहे. आणि ते ऐकून दिशा म्हणते, पण यांना आवडेल का मी त्यांच्या पायाला हात लावलेला. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हे बघ, त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे, आपण स्वतःहून त्यांची सेवा करतोय. आणि जर तुला जमणार नसेल ना, तर तसं सांग, किर्लोस्करांची प्रथा आम्ही पार पाडण्यासाठी समर्थ आहोत. पण ते ऐकून दिशा म्हणते की नाही नाही, तुम्ही कशासाठी, तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ना, मग मी सगळं काही व्यवस्थितपणे पार पाडेल. आणि ते ऐकून अहिल्या आणि प्रिया हसतच एकमेकींकडे पाहतात. आणि मग दिशा त्या वारकऱ्यांच्या सेवेला सुरुवात करते. तर दुसरीकडे इतर काही वारकरी बाहेर बसलेले असतात. आदित्य, प्रीतम, श्रीकांत, मोहन त्यांची सेवा करत असतात. इकडे पारूने सांगितल्याप्रमाणे दिशा त्या महिलांच्या पायाला तेल लावते आणि त्यांचे पाय दाबायला सुरुवात करते. आणि सगळेच जण त्यावेळी दिशाकडे आश्चर्याने पाहत असतात. प्रिया तर मनाशी म्हणत असते की ही तीच दिशा आहे का, जी एकेकाळी या घराच्या वाईटावर उठली होती. माझा तर विश्वासच बसत नाहीये, ही आत्ता इतकी मनापासून वारकऱ्यांची सेवा करते. तर दामिनी हसतच अहिल्याला म्हणत असते की बघितलंत ना वहिनी, माझी सून किती कष्टाळू आहे, बघा कशी वारकऱ्यांची सेवा करते, नाहीतर
तर तुमची सून तिला फक्त मिरवायला लागतं, बसले तिथे मांडी घालून. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून अहिल्या रागातच तिच्याकडे पाहते. त्यानंतर मग अहिल्या पारूला सांगते की पारू जा आणि मारुतीला इकडे बोलावून आण, कारण त्याच्यासारखा जयघोष कोणीच करत नाही. पण त्यामुळे पारू काळजीत पडते, कारण तिला माहिती असतं की मारुती काही इकडे येणार नाही. पण तरीही ती मारुतीला बोलावण्यासाठी निघते. आणि जेव्हा आदित्य तिला जाताना पाहतो तेव्हा तो सुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ जातो. दुसरीकडे दिशा त्या सगळ्या महिलांची सेवा करत असते. तर दामिनी म्हणत असते की वा दिशा, मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, पण तू खूप मनापासून सेवा करतेस हे बघून बरं वाटलं. तर दुसरीकडे पारू मारुतीसोबत बोललेली असते, पण त्याने किर्लोस्करांच्या बंगल्यावर यायला नकार दिल्यामुळे ती नाराज होऊन परत चाललेली असते. पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो आणि तो सरळ पारूच्या पाया पडतो. तर पारू घाबरूनच म्हणत असते की आदित्य सर, हे काय करताय तुम्ही? तर आदित्य म्हणतो की पारू, आज तू सुद्धा माझी माऊली आहे. मला तुझ्यातही आज विठ्ठल दिसतोय आणि म्हणूनच मी तुझा आशीर्वाद घेतला. आणि हे ऐकून पारू तर खूपच खुश होते. पण मग तिच्या डोळ्यात पाणी येते. आदित्य तिला विचारतो की काय झालं? तर पारू सांगते की बा माझ्यावर खूप नाराज आहे. देवी आईंनी त्याला बोलावलंय, पण तरीही त्याने नकारच दिला. तो कोणाशी काही बोलत नाही, काही खातपीत नाही. मला त्याची खूप काळजी वाटते. आणि हे ऐकून आदित्यही काळजीत पडतो. पण मग तो पारूला म्हणतो की तू आता अजिबात काळजी करू नको. आज मारुती मामांना सुद्धा विठ्ठलाचं दर्शन घडणार. आणि मग तो पटकन तेथून निघून जातो. दुसरीकडे दिशा मनाशी म्हणत असते की आज सगळ्यांनी मला इथे कामाला लावलंय आणि सर्वजण मजा करतायत, पण आता लवकरच दिवस बदलतील. मी या घरची मालकीन होईल आणि या सगळ्याजणी माझ्या सर्वंट होतील. इतक्यात पारू पुन्हा त्या ठिकाणी येते. तर दामिनी रागातच तिच्याकडे बघत असते आणि म्हणत असते की इथे तर फक्त माझी सून सेवा करते, बाकी तर सगळ्याजणी अशाच फिरतायत. आणि मग ती अहिल्याला म्हणते की वहिनी, बघितलत ना माझी सून किती सेवा करते. मला सांगा, एवढी सेवा दुसरं कोणी करेल का? या घरातले नोकरसुद्धा असं काही करणार नाही. हवं तर विचारा तुमच्या लाडक्या पारूला. आणि ते ऐकून अहिल्या पारूला विचारते की पारू, जर मी तुला वारकऱ्यांची सेवा करायला सांगितली तर तू करशील का? आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते आणि म्हणते की का नाही देवी आई, जर मला यांची सेवा करण्याची संधी मिळाली तर माझ्यासारखं नशीबवान दुसरं कोणीही नसेल. आणि ते ऐकून दामिनी आश्चर्यानेच तिच्याकडे बघत राहते. आणि मग त्यानंतर पारू लगेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे होते. आणि हे पाहून सावित्री आणि प्रियासुद्धा खूपच खुश होतात. त्यांना असं वाटत असतं की जणू पारूला थोरल्या सुनेचा सगळा मान मिळत आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.